पावसानं दडी मारल्यामुळे जालन्याचा घाणेवाडी जलाशय हा कोरडाच पडलेला आहे। जालन्यातील नागरिकांवर त्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलेलं आहे। घाणेवाडी धरणातून जालना शहरातील नवीन जालना भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो। घाणेवाडी जलाशयाच्या पाणी पातळीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे हे घाणेवाडी जलाशय आहे। निजामकालीन असं हे धरण आहे, मात्र आज घडीला हे धरण जे हे पूर्णतः कोरडेठाक पडलेले आहे। 18 फूट पर्यंत पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती या घाणेवाडी जलाशयामध्ये आहे। मात्र पावसाने दडी मारल्यामुळे जालना जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये अशी पाण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतात, जालना जिल्ह्यातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारा हे घाणेवाडी जलाशय आज घडीला पूर्णतः कोरडेठाक पडलेले आहे। सुमारे 1 महिना झाला पावसाळा सुरू झालेला आहे, मात्र पावसाने जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये दडी मारलेली आहे। त्यामुळे आज पाणी संकट जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात एकूण 7 मध्यम प्रकल्प आहे आणि आज घडीला हे 7ही मध्यम प्रकल्प जे आहेत ते कोरडेठाक पडलेले आहे। याचा परिणाम असा होतोय की जालना शहरातील नागरिकांना, त्याचबरोबर जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांच्यावर पाणी संकट निर्माण झालेले आहे। दरम्यान येणाऱ्या काळात लवकरात लवकर आता चांगला पाऊस पडावा, जेणेकरून शेती पिकं बहरतील, त्याचबरोबर पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटण्यास मदत होईल। आपण या ठिकाणी पाहू शकतो हे विदारक दृश्य जे आहे ते जालन्यातील घाणेवाडी येथील घाणेवाडी जलाशयाचं आहे। झिरो ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नवीन जालना भागाला या धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र आज घडीला हे धरण जे आहे हे 0% पाणी साठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस पडावा अशी मागणी जी आहे ती जालन्यातील नागरिक करीत आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।